राधानगरी तालुक्यात पावसाअभावी भात आणि नाचणीच्या रोपवाटिकांवर संकट निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी पंपाद्वारे पाण्याची फवारणी करून एअर इरिगेशन तंत्राचा अवलंब करत आहे। दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी तळगावपैकी चापेवाडी परिसरात या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी। पावसाचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या राधानगरी तालुक्यामध्ये आज 20 जून उजाडला तरी आज अद्याप ही पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे। तर आज आपण याच अनुषंगाने आज आपण आलो आहोत राधानगरी तालुक्यातील तळगावपैकी चापेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। तर इथे शेतकरी पाठीमागं आपल्या बघू शकताय की तुम्ही कशा पद्धतीनं भाताची रोपवाटिकेवर पाणी फवारत आहे। तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग हे सुद्धा थेट बांधावर आलेलं आहे शेतकऱ्यांच्या। तर याबाबत आज आपल्यासोबत आहे तिथले सहाय्यक कृषी अधिकारी MS कांबळे सर यांच्याकडून आज आपण या पाण्याबद्दल जाणून घेऊया। सर काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना याबाबत? नमस्कार। आज आपण मूग नक्षामध्ये रोपवाटिका शेतकऱ्यांनी आपल्या गावामध्ये टाकलेल्या आहे। तर त्या रोपवाटिका टाकत असताना त्या टाकल्यापासून आजपर्यंत आपल्याला पावसाचा खंड पडलेला आहे। तर ह्यामध्ये कोंब येणं आणि रोपांना कोंब येणं आणि रोपं वाढणं ही अवस्था सध्या आहे आणि ह्या अवस्थेमध्ये पाऊस गेलेला आहे आपल्याकडे। तर आपल्याला ही जर तरवा किंवा रोपवाटिका चांगल्या प्रकारे जगवायची असेल तर आपल्याकडे शासनामार्फत महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आपण एअर इरिगेशन सिस्टीम या पद्धतीचा अवलंब सर्व शेतकऱ्यांना करायला सांगत आहोत प्लॉटवर जाऊन रोपवाटिकेवर। तर एअर इरिगेशन सिस्टीम ही एक साधी सोपी पद्धत आहे। आज आता इथं बघत असाल आपले सुरेश पाटील हे शेतकरी त्यांच्या रोपवाटिकेवर औषध पंप जो औषधाचा पंप आहे तो साधा 15 लिटर पाणी भरून हा सूर्यास्ताच्या वेळी आपण रोपवाटिकेवर फवारणी करायची आहे। त्याचा नोझलचा जो नोझल आहे तो वर आकाशाच्या दिशेला धरून त्याची फवारणी करायची आहे। हे करण्यामागचा उद्देश किंवा शास्त्रीय कारण असा आहे की हवेमध्ये आर्द्रता तयार होऊन पाणी मारल्यामुळे हवेत आर्द्रता तयार होऊन जी रोपवाटिकेची पानं आहेत रोपाची पानं आहेत ती हवेतील आर्द्रता शोषून घेतात आणि त्याची उष्णतेपासून झळ कमी होते आणि रोपं आपल्याला वाढण्यास मदत होतात। तर ही पद्धत करण्याचं आम्ही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन सांगत आहोत। हे करण्यामागचा उद्देश असाच आहे की दुबार पेरणीचे संकट जे आहे ते टाळावं आणि शेतकऱ्याची म्हणजे खर्चात बचत होऊन आणि त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल हे असं आम्ही शेतकऱ्यांना जाऊन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आज आवाहन करत आहोत। तर आता माझ्या पाठीमागे शेतकरी पंपानं पाणी मारताना ते बघत आहोत। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण आता ही पद्धत तुम्हाला कशा पद्धतीने चांगली वाटते। तर दादा शेतकरी तुम्ही काय सांगाल या पद्धतीबद्दल? ही पद्धत आम्हाला चांगली वाटते कारण थोड्या पाण्यात आपण रोपं जगवू शकतोय पाण्याची फवारणी करून। कृषी विभागानं आम्हाला ही माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीप्रमाणे आम्ही ही करायला लागलो। ही पद्धत चांगली आहे, आम्हाला सोपी वाटायला लागली। थोड्या पाण्यात मी रोपं जगवायला। तर दुसरे सुद्धा शेतकरी आपल्यासोबत आहेत आता त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की आता 20 जून उजाडला तरी पावसाचा अद्याप एक थेंबही आपल्या इकडे पडलेला नाही। तर कशा पद्धतीनं तुमचं आता शेतीवरती नियोजन चालू आहे? आता काय प्रत्येकाला पावसाची ओढ करायलाच लागलेली आहे। त्यातून कृषी विभागाअंतर्गत कांबळे साहेब यांनी प्रात्यक्षिक दाखवलं की आता रोपवाटिका आपण आता आव्हान आहे की रोपवाटिका कशी जगवायची। मग ते रोपवाटिका जगवायला आता आम्ही एक पंप साधारण 1 गुंठ्याभराच्या रोपवाटिकाला आरामशीर जगवतोय। परंतु कसं जिथं पाणी आहे तिथं पाणी दिले, जिथं पाण्याचा काही सोर्स नाही तिथं ह्या एअर इरिगेशननं आपण रोपवाटिका जगवलेले आहे। मग हे अजून साधारण किती दिवस पावसाची प्रतीक्षा करायला लागते हे काय अजून कोणाला ठाऊक नाही। तर खरं बघायला गेलं तर जगाचा पोशिंदा हा बळीराजा आहे आपला। आता त्या बळीराजाला पावसाची ही प्रतीक्षा करावीच लागणार आहे। बळीराजा जगला तर सगळं जग जगणार आहे हे मात्र नक्की खरं आहे। पण अद्याप पावसानं ओढ धरल्यामुळं हे संकट मोठं शेतकऱ्यांनी ओढलेलं आहे। PPN साठी राधानगरीहून उत्तम पाटील।